नमस्कार मित्रांनो. एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मार्चमध्ये आपली बोर्डाची परीक्षा आहे आणि आता आपल्या हातामध्ये आहेत ऑक्टोबरचा अर्धा महिना, नोव्हेंबर पूर्ण, डिसेंबर पूर्ण, जानेवारी पूर्ण आणि फेब्रुवारी पूर्ण. तर हे जे आपल्याकडे 5 महिने आहेत, 4.5 महिने आपण मानूयात तसं तर. 4.5 महिने जे आहेत, या 4.5 महिन्यांमध्ये कशा पद्धतीने 10वीचा अभ्यास करायचा हे आता आपण पाहणार आहोत. मे बी मेजॉरिटी ऑफ द लोकांनी मराठीचा अभ्यास एवढा केलेला नसतो. एक्झाम जशी जवळ येईल त्याप्रमाणे आपण भाषा विषयांचा अभ्यास करायला घेतो. हे जनरल आहे आणि मोस्टली सगळ्यांबाबतीत होतं. तर मग जवळ आलेली एक्झाम जी की आहे आता सेमिस्टर एक्झाम, त्यासाठी आपण कसा अभ्यास करायचा? सध्या खूप कमी दिवस आहेत. साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्या सेमिस्टर एक्झाम चालू होतात. आता प्रत्येकाची डेट वेगळी असू शकते. बट या दरम्यान सेमिस्टर एक्झाम जे आहेत ते चालू होतात किंवा याच्यानंतरही काही 21-22 ला पण चालू होऊ शकतात. तर या केसमध्ये अभ्यास कसा करायचा आणि एकूणच बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसा अभ्यास करायचा हे सगळं आपण पाहणार आहोत. आता मराठीमध्ये मार्क्स स्कोर करणं थोडंसं आपण म्हणूया चॅलेंजिंग असतं. हे यासाठी कारण ग्रामरवरती खूप जास्त भर दिला जातो. त्याच्यामुळे व्याकरण असेल, लेखन नियमानुसार लेखन करणं असेल, तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि मराठीमध्ये स्कोर करणं चॅलेंजिंग जरी असलं तरी पण ते शक्य आहे. कारण मी स्वतः 98 मार्क्स मिळवले होते मराठीमध्ये 100 आउट ऑफ. त्याच्यामुळे मी तुम्हाला गाईड करू शकते, की तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पेपर पॅटर्न माहिती असला पाहिजे, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. कारण काय अभ्यास करायचा? मराठी इज वास्ट पण आहे, ईझी पण आहे. कारण आपण रोजच्या भाषेमध्ये आपण मराठीमध्येच बोलतो. त्याच्यामुळे आपल्याला मराठी येते. पण नेमकं त्याच्यामध्ये अभ्यासासाठी काय करायचं हे कळलं पाहिजे आणि त्यासाठी पेपर पॅटर्न माहिती असणं खूप गरजेचं असतं. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, की आपला जो पहिला प्रश्न आहे, त्याच्यामध्ये काय येतं? उतारा विचारला जातो. आता उतार्यामध्ये उतारा दिला जातो. आपल्याकडे साधारणतः 10 ते 15 ओळींचा उतारा आपल्याकडे असतो आणि त्या उतार्यावरती आधारित आपल्याला प्रश्न पहिल्या अ मध्ये 7 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. आणि सिमिलरली प्रश्न पहिला आ मध्ये पण 7 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. असं पठित उतार्यावरती एकूण 14 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. आता याच्यामध्ये 14 पैकी 14 मिळवणं अतिशय ईझी आहे. याचं कारण असं की तुम्हाला उतारा माहिती असतो. पुस्तकामधलेच 2 उतारे येतात म्हणजे तुम्हाला ते उतारे माहिती आहेत. त्याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुम्हाला 14 पैकी 14 मार्क्स मिळवणं अगदी सहज शक्य आहे. ठीक आहे. मग आता या 14 मार्कांमध्ये कोणते कोणते प्रश्न येतात? एक तर 3 मार्कांचं स्वमत येतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. उरले 4 मार्क. याच्यामध्ये पहिल्या 2 मार्कांमध्ये तुम्हाला एखादी वेब डायग्राम कंप्लीट करायला येते, ज्याला आपण संकल्पना चित्र म्हणतो किंवा काय म्हणूया आपण कारणे लिहा टाइपचे प्रश्न येतात. दुसऱ्या याच्यामध्ये पण सिमिलरली त्याच प्रकारचे प्रश्न येतात, की लेखकांनी काय म्हटलंय किंवा ऑर्डर घटना ज्या आहेत त्या क्रमाने लावा वगैरे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. सो हे जे काही प्रश्न प्रकार आपण पाहिले हे सगळे प्रचंड ईझी असतात. कारण तुम्हाला उत्तरा दिलेला असतो. मग त्याच्यामध्ये कधी-कधी असं होतं, की अगदीच आपण अभ्यास नाही केलाय आणि तुम्हाला माहितीच नाहीये, की हे प्रश्न काय आहेत किंवा पठित उतारे पण अपठित वाटतात आणि मग एक्झाममध्ये ते वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. तर असं जर होऊ द्यायचं नसेल, तर तुम्हाला पुस्तकामधले कोणते उतारे वाचायचे आहेत किंवा कोणते पाठ वाचायचे आहेत. तर तुम्ही मोस्टली पाहिलं असेल, की मराठीमध्ये साधारणतः जो काही पेपरचा ट्रेंड आहे, बरेचसे जे पॅसेजेस आहेत तर ते रिपीट होतात. सो तुम्ही ट्राय करा, की पी-वाय-क्यूज जे आहेत तर ते रेफर कराल. जेणेकरून तुम्हाला एक अंदाज मिळेल, की किती मोठा उतारा येतोय. साधारणतः खूप मोठा असा काही नसतो. 10 ते 15 ओळींचा असतो आणि तुम्ही त्याला वाचायचं म्हटलं तरी पण 5 मिनिटं पुरेशी असतात. ठीक आहे. म्हणजे खूप झाली पण 5 मिनिटं पुरेशी असतात. 5 मिनिटात तुम्हाला तो उतारा वाचायचा असतो. 5 मिनिटात किमान तुमचा उतारा तो 2दा तरी वाचून झाला पाहिजे, जर तुम्हाला माहिती नसेल तर. जर उतारा माहिती आहे, पटकन वाचून घ्या आणि प्रश्नोत्तरं सोडवायला घ्या. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन, की प्लीज पुस्तक वाचूनच जायचं आहे एक्झामला. तुम्हाला हे सगळे जे पठित उतारे आहेत, तर ते माहिती असले पाहिजेत. याचं कारण असं आहे, की इव्हन मराठी आपल्याला एकदा वाचून समजत असलं, आपण उत्तरं लिहू शकत असू, तरी पण आपल्याला जर आधीच उतारा माहिती असेल, तर जास्त वेळ द्यावा लागणार नाही. वेळ वाचेल आणि भाषा विषय मग ते मराठी असो, संस्कृत असो, हिंदी असो, इंग्लिश असो, कुठलाही भाषा विषय असो, त्याच्यामध्ये वेळ कधीच सफिशियंट नसतो. कारण आपल्याला खूप लिहायचं असतं किंवा रादर आपल्याला खूप विचार करायचा असतो. त्याच्यामुळे जितकं तुम्ही वेळ वाचवू शकाल पेपरमध्ये तेवढं पाहायचं आहे. सो त्यासाठी उतारे वाचून जा, पाठ वाचून जा. ठीक आहे. आता पाठ वाचताना नेमकं काय करायचं? फॉर एक्झाम्पल आपण आपला जो दुसरा पाठ आहे तोच आपण घेऊया. पाठाचं नाव काय आहे? बोलतो मराठी. आता या पाठामध्ये साधारणतः आपली जी काही मराठी भाषा आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत. एकूणच मराठी भाषा, त्याचं सौंदर्य, त्याचं महत्त्व हे सगळं काही या म्हणजे या पाठामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात समरी माहिती आहे, की या पाठामध्ये काय-काय आहे. की मराठी भाषेमध्ये आपण कशा पद्धतीने शब्दांचा उपयोग करतो किंवा आता सध्या मराठी मिश्रित आपण इंग्लिश वगैरे हे सगळं मिक्स करतोय.
तर त्याच्यामुळे बऱ्याचदा व्याकरणावरती याचा परिणाम होतो. तर तो कसा होतो? हे सगळं या भाषेमध्ये म्हणजे या पाठामध्ये सांगितलेलं आहे मराठी भाषेबद्दल. मग तुम्हाला याच्यावरती जर प्रश्न आले तर कसे येऊ शकतात? तर तुम्हाला मराठी भाषेबद्दल जे काही याच्यामध्ये सांगितलेलं आहे त्याच्याशी रिगार्डिंग वेब डायग्राम वगैरे विचारले जाऊ शकते. जसं की तुम्हाला स्वाध्यायामध्ये विचारलेलं आहे. ओके. सो भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी काय सांगितले? तर ते तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात वेब डायग्रामवाले, जे की मोस्टली प्रश्न पहिला मधला पहिला प्रश्न असतो. तर हा नेहमी तुम्हाला उत्तरातूनच शोधून ह्याचं उत्तर लिहायचं आहे. मनाने उत्तर एक्सपेक्टेड नाहीये. ठीक आहे. उत्तरामधलंच उत्तर शोधून लिहायचंय कारण हे प्रश्न उत्तरावरती आधारित विचारलेले आहेत. सो त्याच्यामुळे असे जे काही वेबवाले प्रश्न असतात, ऑब्जेक्टिव्ह क्वेशन ज्याला आपण म्हणतो, हे सगळे उत्तरातूनच शोधून लिहायचे असतात. ठीक आहे. स्वाध्यायामध्ये जे प्रश्न दिलेत सेम पॅटर्न म्हणते सेम क्वेश्चन नाही. सेम पॅटर्नचेच प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येतात. अगदी वेगळं कुठून तरी काहीतरी आणले, 10वी ची परीक्षा आहे, वेगळं काहीतरी येणार असं काही होत नाही. ठीक आहे. तुम्हाला जे पुस्तकामध्ये दिलंय त्या प्रकारचेच प्रश्न एक्झाममध्ये येतात. सेम लेव्हल, सेम पॅटर्नचेच येतात. सो खूप अवघड काही करायची गरज नाहीये किंवा टेन्शनही घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झाले अशा प्रकारचे प्रश्न मधला पहिला आणि दुसरा येतो. नेक्स्ट आहे स्वमत. आता स्वमतामध्ये काय-काय विचारलं जातं? तर या ठिकाणी पण तुम्हाला स्वाध्यायामध्ये काही प्रश्न दिलेले आहेत. याच पॅटर्नचे, याच लेव्हलचे प्रश्न विचारले जातात. आता तुम्ही शहाणे आहात मधल्या शहाणे या वाक्याच्या अर्थछटा लिहा. मग ह्या 2 प्रकारचे असू शकतात किंवा आणखी काही प्रकारचे असू शकतात. सो लक्षात ठेवायचं की याचं उत्तर तुम्हाला 3 मार्कांसाठी लिहायचंय. एक लक्षात ठेवायचं भाषा विषयामध्ये मग ते इंग्लिश असो, मराठी असो किंवा इतर कुठलीही भाषा असो, तुम्ही जेवढं मोठं उत्तर लिहाल तेवढे तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार. ठीक आहे. हे सायन्स किंवा इतिहास नाहीये की एकदम मुद्देसूद उत्तर पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा लिहिलत किंवा काही लिहिलत तर तुम्हाला मार्क्स चांगले मिळतात. पण ट्राय करा की अर्थात विषयाला अनुसरून असलं पाहिजे. पण तुम्ही जेवढं जास्त लिहाल, जेवढे तुमचे मुद्दे मांडाल, तेवढे तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार आहे. स्वमत असल्यामुळे तुम्ही ते पॉझिटिव्ह मत मांडा, निगेटिव्ह मत मांडा, न्यूट्रल मांडा, कसंही मांडा. हे तुमच्यावरती आहे. ते तुमचं मत आहे. ते कसंही असू शकतं. पण प्रश्नाला अनुसरून असलं पाहिजे. 3 मार्काचं आहे तर साधारणतः 6 ते 10 ओळींचं उत्तर पाहिजेच पाहिजे. नाहीतर तुमचं उत्तर कितीही बरोबर असलं आणि 3 ओळीत संपवलं तर तुम्हाला एकही मार्क एक्सपेक्टेड नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे जेवढं मोठं उत्तर लिहाल, 10च्या वरती लिहायचं तरी पण लिहा. म्हणजे 10 ओळींच्या वरती पण लिहू शकता. पण अर्थात आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. सो त्याच्यामुळे तुमच्याकडे जे काही मुद्दे असतील ते नीट मांडायचे आहेत. 6 ते 10 ओळींचं उत्तर तुमचं असलं पाहिजे. जर उत्तरामध्ये 2 बाजू तुम्हाला मांडायच्या असतील पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तर बेशक मांडा. त्याला क्रमांक द्या हवा तर की पहिला मुद्दा आहे, हा दुसरा मुद्दा आहे. अजून छान दिसेल, प्रेझेंटेशन चांगलं होईल आणि एक्झामिनरला मार्क्स द्यायला पण असा खुश होईल किंवा ते आनंद वाटेल मार्क्स वाटायला. ठीक आहे. सो ट्राय करा की तुम्ही तुमच्या पेपरमधून एक्झामिनरला खुश कराल. याचं रिझन असं आहे की एक्झामिनरला तुम्ही कोण आहात, तुमचं नाव, गाव, रोल नंबर काही माहिती नसतं. सगळ्यावरती ब्लॅक कागद किंवा होलोग्राफ स्टिकर ज्याला आपण म्हणतो ते लावलेलं असतं. सो समोरच्याला काहीच माहिती नाहीये. जे काही त्याला कळणार आहे ते तुमच्या पेपरमधून. तुमचं हँडरायटिंग कसं आहे, तुम्ही किती नीटनेटकेपणाने पेपर लिहिताय, तुम्ही किती मुद्देसूद मांडणी करताय, याच्यावरून तुमची पर्सनॅलिटी समोरच्या माणसाला कळते. सो हे जे काही पहिले प्रश्न आहेत, प्रश्न पहिला आ खूप सुंदर लिहायचा, अतिशय छान मांडणी करायची. पहिलं इम्प्रेशन खूप महत्वाचं असतं. मग पुढे तुम्ही थोडी जरी माती खाल्लीत तरी एवढा फरक पडणार नाही. त्याच्यामुळे ट्राय करा की पहिले प्रश्न जे तुम्ही सोडवाल ते खूप सुंदर लिहा, प्रभावी लिहा. जितकं तुम्हाला प्रेझेंटेशन आकर्षित करता येईल तेवढं करा. पुढे तुम्ही भले शेवटच्या प्रश्नामध्ये कितीही माती खाल्लीत तरी पण तुमचं इम्प्रेशन चांगलं असल्यामुळे एवढ्या डीपमध्ये पेपर मग पुढे नाही चेक केला जाऊ शकतो. म्हणजे शक्यता कमी आहे, पॉसिबिलिटी कमी आहे. ठीक आहे. बट ट्राय करा की तुम्ही पहिले प्रश्न खूप सुंदर सोडवाल. नेक्स्ट आपल्याकडे सेम प्रश्न पहिला प्रश्न पहिला आ उताराचा आहे, पुस्तकामधलाच आहे. सेम पॅटर्न आहे. दोन्ही 7-7 मार्कांचे आहेत. 14 मार्क झाले. प्रश्न पहिला ई जो आहे तर तो असतो अपठित उतारा. अपठित उतारा 4 मार्कांसाठी असतो. आय गेस मी पेपर पॅटर्न ऑलरेडी अपलोड केलाय. ज्यांना माहिती नाही मी त्याची लिंक खाली पिन करेन. तुम्ही सेपरेटली जाऊन ते पण पाहू शकता. आता इथे मी पुन्हा एकदा तो पेपर पॅटर्न दाखवा, एक्सप्लेन करा हे सगळं नाही करणार. आय नो तुमचा टाइम खूप प्रेशियस आहे. सो 4 मार्कांसाठी जो अपठित असतो त्यासाठी काय तयारी करायची? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अपठित आहे. तुम्हाला माहितीच नाहीये काय येणार आहे. सो हे भगवान भरोसे सोडून द्यायचं. उतारा सोपा विचारला जातो आणि छोटासा असतो पठितपेक्षा कारण तुम्हाला त्याला वाचायला वेळ लागणार आहे, समजून घ्यायला वेळ लागणार आहे. हे एक्सेप्ट करायचं. बऱ्याचदा असं होतं की किती वेळ लागतोय कळतच नाहीये, एकदम पॅनिक मोडमध्ये जायचं नाही. त्याला वेळ द्यावा लागणार आहे आणि तो द्यायचा. ठीक आहे. 5 ते 7 मिनिटांचा वेळ तुम्ही आरामात देऊ शकता जर तुम्ही आधीचे उतारे तुम्हाला माहिती असतील तर. पठित जर तुम्हाला माहिती असतील, त्याला जर तुम्ही वेळ कमी लावलात तर तुम्ही तोच वेळ अपठितमध्ये इन्व्हेस्ट करू शकता.
ठीक आहे. सो अपठित आपल्याला माहिती नाहीये, काय येईल माहिती नाहीये. सो ट्राय करा की तुम्ही पठितमध्ये कमी वेळ द्याल, जो वेळ तुम्ही अपठितमध्ये युटिलाइज करू शकता. ही ट्रिक असते, ही स्ट्रॅटेजी असते. टॉपर्स पण हेच करतात. जर तुम्हीही हे केलं तर तुम्ही पण टॉपर बनू शकता. सो काही वेगळे आकाशातून नाही पडत ते लोकं, ठीक आहे. सो हे जे अपठित आहे, याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्कांचे प्रश्न असतात. हे अतिशय ईझी आहे. इथे कुठेही तुम्हाला स्वमत विचारलं जात नाही. 2-2 मार्काचे 2 प्रश्न असतात. जे उतार्यामध्ये आहे त्याचीच उत्तरं तुम्हाला शोधून लिहायचं असतं. सो हे उलटं पठितपेक्षा पण अपठित ईझी आहे. कारण स्वमत नाहीये, विचार करायची गरज नाहीये. उत्तर समोर आहे, प्रश्न समोर आहे, शोधून लिहायचंय. ठीक आहे. फक्त एवढंच की याला तुम्हाला वाचायला आणि समजून घ्यायला वेळ द्यावा लागणार आहे. याच्यामध्ये पण आउट ऑफ स्कोर करणं अतिशय ईझी आहे. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही हा जो काही भाग 1 आहे उताराची किंवा गद्य भाग ज्याला आपण विभाग ज्याला आपण म्हणतो. तर याच्यामध्ये तुम्ही आउट ऑफ स्कोर करण्याचा प्रयत्न करा. कधी-कधी स्वमतामध्ये अर्धा मार्क वगैरे कापला जातो. इव्हन तुमचं उत्तर किती परफेक्ट असलं तरी पण. सो आपण ट्राय करूया. याच्यामध्ये 14 आणि 4 एकूण हा 18 मार्कांचा आपला गद्य आहे. तर याच्यामध्ये ॲट 15 अबोव्ह तरी तुम्ही स्कोर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. 15च्या वरती स्कोर झालाच पाहिजे. ही झाली आपली पहिली स्ट्रॅटेजी, पठित आणि अपठित गद्य. मी थोडंसं तुम्हाला अजून सुंदर लिहून दाखवते. सो आता म्हटलं मी एवढं सुंदर लेक्चर दिलंच आहे प्रेझेंटेशनवरती, तर आपणही थोडंसं काम करूया. म्हणून मी या ठिकाणी सोप्या आणि सुंदर माइंड मॅपच्या भाषेमध्ये तुम्हाला पेपर पॅटर्न लिहून देते, जो की तुम्हाला लक्षात ठेवायला पण ईझी आहे. आपला जो दुसरा विभाग आहे तर तो असतो पद्य. आता पद्य म्हणजे काय? अर्थात कविता. अगेन आपण जसं लहानपणी कविता वगैरे पाठ करायचो तसं आता काही करायची गरज नसते. कारण आता आपल्याला कविता जी आहे तर ती लिहून दिली जाते. राइट? सो आता हा जो पद्य विभाग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न पाहायला मिळतात. कसे-कसे? तर प्रश्न दुसरा अ, त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आ आणि या आ मध्ये परत फोड असते पहिला आणि दुसरा प्रश्न. आता हा जो पद्य विभाग आहे त्या पद्य विभागामध्ये जे प्रश्न दुसरा अ असतं याच्यावरती तुम्हाला 8 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. सिंपल कविता असते आणि कवितेवरती प्रश्न येतात. आकलन आणि काव्य सौंदर्य अ, या पॅटर्नमध्ये. दुसरं जे आहे प्रश्न दुसरा आ याच्यामध्ये तुम्हाला 4 मार्कांसाठी जे येतं तर ते कृती येते. म्हणजे तुम्हाला कविता 2 कविता असतात त्यापैकी कोणत्याही एखाद्या कवितेवरती तुम्हाला त्याचे लेखक कोण आहेत, त्याच्याबद्दल कविता आवडली की नाही आवडली किंवा कवितेची थीम काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारल्या जातात. ठीक आहे. कवितेचा विषय काय आहे किंवा कवितेचे कवी, कवितेचं नाव, कवितेचा विषय, कविता आवडली की नाही आवडली, आवडली तर का आवडली, तर या गोष्टी तुम्हाला 4 मार्कांसाठी विचारल्या जातात. आणि नेक्स्ट आहे याच्यामधला दुसरा प्रश्न असतो की 4 मार्कांसाठी तुम्हाला जे काव्यपंक्ती आहेत त्यांचं रसग्रहण करायला विचारलं जातं. रसग्रहण. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 8, 4, 4 एकूण 16 मार्कांचा हा जो प्रश्न आहे पद्याचा हा तो तुम्हाला विचारला जातो. आता पद्यासाठी नेमकं काय-काय करायचं? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठे गेलं रे पद्य कुठे गेलं? हां. तर आपल्याकडे किती कविता आहेत? म्हणजे खूप जास्त काही कवितांचा भडीमार नाही आपल्याकडे. अतिशय मोजक्या कविता आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जय जय हे भारत देश ही कविता आपल्याला पद्य विभागामध्ये विचारली जात नाही. उत्तम लक्षण ही एक कविता आहे. दुसरी कविता आहे ती म्हणजे वस्तू. तिसरी कविता आहे ती म्हणजे आश्वासक चित्र. 3 झाल्या. चौथी आहे भरत वाक्य. 5वी आहे खोद आणखी थोडेसे. 6वी आहे आकाशी झेप घेरे आणि 7वी आहे तू झालास मूक समाजाचा नायक. फक्त 7 कविता आपल्याकडे आहेत. ठीक आहे. मणक्या पेरणे लागा हे कवितेमध्ये येत नाही, स्थूल वाचनामध्ये येतं. ओके. सो याच्या 7 कविता आहेत. त्यातल्या एका कवितेवरती तुम्हाला प्रश्न दुसरा अ येणार म्हणजेच कविता देऊन त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आकलन आणि काव्य सौंदर्यावरचे. त्याच्यानंतर उरलेल्या ज्या 6 कविता आहेत त्यापैकी तुम्हाला कोणत्याही 2 कवितेवरती त्यातलीही कोणत्याही एका कवितेवरती तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. अगेन कवितेचं नाव काय, कवितेचं कवी काय वगैरे, वगैरे असं 4 मार्कांसाठी. त्याच्यानंतर ज्या काही उरलेल्या कविता आहेत, 4 कविता ज्या उरल्या असतील, त्यापैकी कोणत्याही एका कवितेमधलं तुम्हाला काव्यपंक्ती दिल्या जातात आणि त्याचं तुम्हाला रसग्रहण करायचं असतं. म्हणजे मॅक्स टू मॅक्स या ठिकाणी फक्त ज्या 4 कविता आहेत त्यांचाच उपयोग होतोय. बाकीच्या उरलेल्या 3 कविता टाईमपास असतात. पण तुम्हाला एक्झामसाठी काय करायचं आहे, यू डोंट नो की तुम्हाला कुठल्या कवितेचे कवी विचारले जातील, कुठली कविता प्रश्न दुसरा आ मधल्या पहिल्याला येईल, कुठल्या कवितेचा विषय तुम्हाला विचारला जाईल, हे तुम्हाला माहिती नाहीये. सो तुम्हाला 7च्या 7 कवितांचा अभ्यास करायचा आहे. अभ्यास कसा करायचा? कविता लक्षात ठेवायची गरज नाहीये. कवितेचं एक समरी किंवा काय म्हणूया आपण विषय फक्त लक्षात ठेवायचा आहे. थीम फक्त लक्षात ठेवायची आहे, की उत्तम लक्षण कविता कशावरती आहे, की एखाद्या व्यक्तीचं वर्तन कसं असावं, कसं त्याने वागलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, चूक काय आहे, बरोबर काय आहे किंवा नैतिकता काय आहे वगैरे हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वस्तूंमध्ये माणसाने वस्तूंशी कसं वागलं पाहिजे या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त एक बेसिक आयडिया असली पाहिजे. कवी मात्र तुम्हाला कवी-कवयित्री सगळ्यांचीच नावं पाठ करायची आहेत.
फक्त कवीबद्दल बोलतोय आपण, लेखकांबद्दल नाही. आता या ठिकाणी वस्तू कविता आहे, तर ही कविता तुम्हाला आवडली आहे का? आता हे तुमचं मत आहे. तुम्हाला माहिती आहे कविता वस्तूंवरती आहे, काय आहे. तर आवडली की नाही हे तुम्ही एक्झाममध्ये डायरेक्टली पण लिहू शकता. हे काही पाठ करायची गरज नाहीये. पाठ जर करायचं असेल तर फक्त कवितेचा विषय तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. बाकी आणि कवितेची नावं, बाकी काही पाठ करायची गरज नाहीये. प्रश्न दुसऱ्या अ साठी तरी. प्रश्न दुसरा आ जो प्रश्न दुसऱ्या आ साठी तरी हे करायचं आहे तुम्हाला. प्रश्न दुसरा अ तर तुम्हाला कविता दिलेली असते, त्याच्यावरती प्रश्न येतात, ते पण पाठ करायची गरज नाहीये. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे हा जो शेवटचा प्रश्न आहे रसग्रहणाचा. याच्यामध्ये तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत रसग्रहण करताना. आय थिंक की मी तुम्हाला हे व्हिडिओज अपलोड करून देऊ शकते की रसग्रहण कसं लिहायचं. ते अपलोड केलं आहे. आय गेस केलं आहे, बट तो प्रिव्हियस इयरसाठी आहे. यावर्षी मी पुन्हा एकदा अपलोड करेन आणि तुम्हाला एक नमुना प्रश्न देऊन सांगेन की रसग्रहण कसं केलं पाहिजे. कारण 4 मार्कांचा प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा आहे आणि पद्यमध्ये मार्क्स स्कोर करणं ईझी आहे, पण रसग्रहणामध्ये किंवा काव्यसौंदर्यामध्ये मार्क्स जाऊ शकतात. तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओजमध्ये सांगेन. पण तूर्तास एवढंच लक्षात ठेवा, की या ठिकाणी कविता कुठे पाठ करायची गरज नाहीये. या प्रश्नामध्ये तुम्हाला कवितेचा विषय लक्षात ठेवायचा आहे. इथे तुम्हाला फक्त काही स्पेसिफिक मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत रसग्रहणासाठी आणि हे सगळ्याच कवितेसाठी तुम्हाला करावं लागेल कारण 4 मार्कांचा प्रश्न आहे. कुठली कविता येईल ते काही आपण निश्चित नाही सांगू शकत. त्यामुळे रसग्रहण करताना मी तुम्हाला काही मुद्दे देईन, त्याच्या आधारे तुम्हाला प्रत्येक कवितेचं रसग्रहण करायचं आहे. जे खूप ईझी आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही, रॉकेट सायन्स नाहीये. तुम्ही एकदा दोनदा जरी फक्त वाचलत ते रसग्रहण सगळ्या कवितांचं, तरी पण तुम्हाला ते करता येणार आहे. ठीक आहे? खूप अवघड असं काही नसतं त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपण गद्य विभाग पाहिला, पद्य विभाग पाहिला 16 मार्कांचा. याच्यामध्ये साधारणतः ट्राय करायचं की तुम्ही 12च्या वरती मार्क्स स्कोर कराल. याच्यामध्ये आपलं टार्गेट होतं 15च्या वरती. त्याच्यानंतर तिसरा जो आपला विभाग आहे, अतिशय महत्त्वाचा विभाग आहे, तो म्हणजे स्थूल वाचनाचा. आता हा जो स्थूल वाचनाचा विभाग आहे, तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे स्थूल वाचन आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पॅसेज, पॅराग्राफ काहीही दिलं जात नाही. तुम्हाला कुठलंही इनपुट कंटेंट प्रोव्हाईड केलं जात नाही. तुम्हालाच सगळं काही लिहायचं असतं. 6 मार्कांचा एकूण हा प्रश्न असतो. याच्यामध्ये तुम्हाला 3 उपप्रश्न जे आहेत, तर ते विचारले जातात. आणि त्या ठिकाणी तुम्हाला या तिघांपैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे असतात. प्रत्येक प्रश्न हा 3 मार्कांसाठी असतो. आता स्थूल वाचनामध्ये काय-काय विचारलं जातं? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थूल वाचनामध्ये गिरिजा कीर, बालसाहित्यिका हा जो आपला पाठ आहे तर तो, मनक्या पेरेने लागा, वीरांगनामधले जे 2 पाठ आहेत तर ते आणि व्युत्पत्ती कोश. हे 4 पाठ तुम्हाला या ठिकाणी 6 मार्कांसाठी येतात. आता अर्थात 4 आहेत पण त्यातले कुठलेही 3च येणार आहेत. सो तुम्ही कुठलातरी एखादा स्किप करू शकता. बट जो स्किप करणार आहात तो सोडून इतर जे काही 3 कराल तर ते परफेक्ट करायचे आहेत. आता कोणता स्किप करू शकता? तर या माझ्या मते मनक्या पेरेंटला अजिबात स्किप करू नका. फक्त छोटीशी कविता आहे, अतिशय ईझी आहे, खूप मोठं रॉकेट सायन्स नाहीये. बालसाहित्यिका गिरिजा कीर हे पण अतिशय सोपं आहे. समजायला, वाचायला, जाणून घ्यायला सोपं आहे. व्युत्पत्ती कोश पण ईझी आहे. याच्यामध्ये साधारणतः व्युत्पत्ती कोशाचं महत्त्व वगैरे याच गोष्टी विचारल्या जातात. जास्त काही डीपमध्ये नाही जात. ठीक आहे. वीरांगना जर तुम्ही सोडलत, तर ट्राय करा की तुम्ही हे पहिले 3 हे जे 3 आहेत तर ते नीट कराल. कारण तुमच्याकडे एक ऑप्शन आहे की तुम्ही कोणतरी एक ऑप्शनला सोडू शकता इफ यू वॉन्ट. बट जे ऑप्शनला सोडाल त्याच्या व्यतिरिक्त जे इतर 3 आहेत प्लीज ते परफेक्ट करायचे आहेत. आता करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा स्थूल वाचन म्हणजे काय तुम्हाला खूप बारकाईने त्याचं वाचन करायचंय का तर तुम्हाला हे एक्झाममध्ये येणार आहे आणि कुठलाही पॅराग्राफ प्रोव्हाईड केला जात नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घ्यायचा आहे. याच्यामधले स्वाध्यायामधले जे प्रश्न आहेत तर ते सगळे तुम्हाला करायचे आहेत कारण त्यातलेच मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येतात. बाहेरचं काही येत नाही. सो तुम्ही जर फक्त या स्थूल वाचनांचा स्वाध्याय केला तरी पण सफिशियंट आहे. एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाहीये. सो स्वाध्याय इज द ओन्ली सोल्युशन. तुम्ही फक्त स्वाध्याय करायचा आहे याच्यामधलं. 3-3 मार्कांची उत्तरे लिहायची आहेत. सो अगदी पान भरून तुमचं उत्तर पान भरून म्हणजे 3/4 तरी तुमचं उत्तर असलं पाहिजे. 75% पान तुमचं भरलं पाहिजे. एवढं मोठं उत्तर तरी असावं. ठीक आहे. सो 6 मार्क याच्यामध्ये स्कोर करणं ईझी आहे. पण तुम्ही जर नीट उत्तर लिहिलं तर मुद्देसूद उत्तर लिहा. जर काही वेव्ह डायग्राम वगैरे विचारलं असेल तर ते नीट ड्रॉ करा. ते नीट अँड क्लीन ड्रॉ करा तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळतील. कधी-कधी तुम्हाला काय केलं जातं, की या ठिकाणी 3 मार्कांचा एक प्रश्न आहे. तर साधारणतः या प्रश्नाची फोड 1 मार्क किंवा 2 मार्क अशामध्ये पण केली जाऊ शकते. साधारणतः तो पॅटर्न इतका प्रचलित नाहीये. तुम्हाला एकच प्रश्न दिला जातो आणि तोच सॉल्व्ह करायचा असतो. ठीक आहे. म्हणजे 3 मार्कांसाठी एक प्रश्न आणि दुसऱ्या 3 मार्कांसाठी दुसरा प्रश्न. ठीक आहे. सो यासाठी तुम्हाला फक्त पाठाचंच वाचन करायचं आहे आणि स्वाध्यायामधले प्रश्न सफिशियंट आहे. एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाहीये. ठीक आहे. सो स्वाध्याय इज द बायबल. नेक्स्ट आहे प्रश्न 4था. आता 4थ्या प्रश्नामध्ये काय आहे? भाषा अभ्यास. भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला काय-काय विचारलं जातं?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भाषा अभ्यास 16 मार्कांचा आहे. कुणीही स्किप करायचं नाहीये. अवघड आहे, व्याकरण आहे, मला येतच नाही असलं काही करायचं नाहीये. अतिशय सोपा टॉपिक आहे आणि 16 मार्क इज लाइक ह्यूज. त्याच्यामुळे कुणीही स्किप करायचं नाहीये. ठीक आहे. आता हे जे भाषा अभ्यास आहे याच्यामध्ये 2 भाग पडतात. एकतर पहिलं म्हणजे व्याकरणावरती आधारित प्रश्न असतात ह्याच्यामध्ये, जे की आपण म्हणतो प्रश्न चौथा अ मध्ये येतात आणि प्रश्न चौथा आ मध्ये जे काही आपलं भाषिक घटक आहेत त्याच्यावरती आधारित प्रश्न असतात. सो हे पण 8 मार्कांसाठी आहे. सो 8 आणि 8 16 मार्क. आता याच्या आतमध्ये कुठले प्रश्न येतात लाइक तुम्हाला समास विचारले जातात, विरुद्धार्थी समानार्थी प्रश्न विचारले जातात, वाक्प्रचार विचारले जातात. तर हे जे काही प्रश्नांचे फोडी आहेत तर ते ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत. सो प्लीज तो व्हिडिओ पहा. जे व्हिडिओज मी तुम्हाला याच्यामध्ये सजेस्ट करते प्लीज ते पहा. कारण या सगळ्यांवरती मी खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, की प्रश्न कोणते विचारले जाणार, कुठल्या स्वरूपाचे विचारले जाणार, लेखन नियमानुसार लेखन करा असे पण प्रश्न याच्यामध्ये येतात. जर तुम्हाला पॅटर्न माहिती असेल तर हे मार्क्स स्कोर करणं खूप ईझी आहे. आणि अगेन महत्वाची टिप याच्यामध्ये 16 पैकी 16च मिळाले पाहिजेत. कुठलंही कन्सेशन नाहीये. जसं आपण इथे म्हणतोय की ॲट 12 प्लस, ॲट 15 प्लस यासाठी की कधी-कधी लेखनामध्ये आपली मत मांडताना आपण थोडंफार वरखाली होऊ शकतं. त्याच्यामुळे मार्क्स जाऊ शकतात. पण भाषा अभ्यासमध्ये अजिबात मार्क जाता कामा नये. 16 पैकी 16च मिळाले पाहिजेत. इट्स लाइक मॅथेमॅटिक्स. तुम्हाला येतंय तर तुम्हाला येतंय. नाही येत तर नाही येत. ठीक आहे. असं याच्यामध्ये अर्धं येतंय, एवढं येतंय असं नसतं. सो भाषा अभ्यास इज लाइक पूर्ण येतंय, पूर्ण लिहायचंय. ठीक आहे. 16 पैकी 16 इथे मिळालेच पाहिजेत विदाऊट एनी एक्सक्युजेस, विदाऊट एनी रिझन काही न देता. ठीक आहे. सो याच्यामध्ये कोणते प्रश्न येणार व्हिडिओ अपलोड केलाय. प्लीज चेकआउट करा. कसा अभ्यास करायचा ते पण त्याच्यामध्ये सांगितलंय. भाषा अभ्यासामध्ये जे स्वाध्यायामधले व्याकरणाचे प्रश्न आहेत त्याच्यावरतीच फोकस करा. इतर काही करायची गरज नाहीये. त्याच पॅटर्नचे किंवा कधी-कधी त्यातले पण प्रश्न एक्झाममध्ये येतात. ठीक आहे. समास कोणते येणार तेवढेच करायचे आहेत. एक्स्ट्राचे समास करायची गरज नाहीये. समासाचे प्रचंड खूप आहेत. आपल्याला तेवढे करायचे नाहीयेत. ठीक आहे. सो कुठले-कुठले समास करायचे हे पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. इन शॉर्ट तो व्हिडिओ तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला पूर्ण आयडिया मिळणार आहे भाषा अभ्यासची. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता तो म्हणजे 5वा विभाग आणि शेवटचा विभाग. 5वा विभाग आहे तो म्हणजे लेखन, उपयोजित लेखन. उपयोजित लेखन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे निबंध वगैरे सगळं याच्यामध्ये येतं. 24 मार्कांचं आहे उपयोजित लेखन. सो तुम्हाला कळतंय का, की आपण पूर्ण पुस्तक नाही वाचलं, आपण स्थूलवाचन नाही केलं, आपण उतारा नाही केला, आपण गद्य विभाग नाही केलं, तरी पण हे 24 आणि हे 16 असे मिळून एकूण आपण जे आहे तर ते 40 मार्क मिळवू शकतो. म्हणजे आपण फक्त उपयोजित लेखन आणि व्याकरणावरतीच 40 मार्क मिळवून पास होतोय. म्हणजे काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. तुम्हाला अ, शाळेमधून जे आहेत तर ते एक्स्ट्राचे 20 मार्क म्हणजे साधारणतः 15 ते 20 दरम्यान मार्क्स मिळतातच. तर 60 मार्क तर आपण आरामात मिळवतोय 100 पैकी. म्हणजे इव्हन तुम्ही वरचं काही नाही केलं आणि तुम्हाला पुस्तक वाचायला अजिबात वेळ नाहीये, तुम्हाला कविता अजिबात आवडत नाही, तुम्हाला स्थूलवाचन नाही करायचंय, तरी पण फक्त भाषा अभ्यास आणि उपयोजितावरती तुम्ही पास होऊ शकता. बट आपलं टार्गेट आहे मॅक्सिमम मार्क्स स्कोर करणं, अगदी 100 पैकी 100 मिळवणं. त्याच्यामुळे तुम्हाला सगळा अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला एक जस्ट अंदाज दिला, की तुम्हाला वरचं काहीच करायचं नाहीये. फक्त असं एक आपल्या मनाने पेपर लिहायचंय. तर ते तुम्ही उपयोजित लेखन आणि व्याकरणाच्या आधारे पण करू शकता. ठीक आहे. आता हे जे 24 मार्कांचं आहे त्याची फोड कशी केली आपण बघूया. याच्यामध्ये तुमच्याकडे 3 उपप्रश्न असतात. प्रश्न 5वा अ, प्रश्न 5वा आ, प्रश्न 5वा ई. ठीक आहे. अ मध्ये तुम्हाला 2 येतात प्रश्न ऑर आहे याच्यामध्ये. एकतर तुम्ही पत्रलेखन करायचं आहे किंवा एकतर तुम्ही सारांश लिहायचा आहे. आणि हे किती मार्कांचं आहे? 6 मार्कांचं. आता सारांश कुणाचा लिहायचा आहे? कुणाचा म्हणजे कोणत्या उत्तराचं लिहायचं आहे? तर इथे जो आपण अपठित उतारा केला होता, याचाच तुम्हाला इथे सारांश लिहायचा आहे. ठीक आहे. सो तुम्ही जर प्रश्न पहिल्या ई मध्ये जो उतारा आहे तर तो नीट वाचला असेल तर तुम्हाला सारांश लेखन करणं सहज शक्य आहे आणि 6 मार्क मिळवणं पण. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा सारांश आहे तो खूप मोठा लिहायचा नसतो. सो वेळ तुम्हाला याला कमी लागणार आहे. दुसरी गोष्ट, प्रश्न पहिल्या ई मध्ये जो उतारा आहे त्याच्यावरती जे प्रश्न विचारले होते, ठीक आहे ना, खाली जे काही प्रश्न विचारले होते, अर्थात तो महत्वाचा मुद्दा असणार आहे त्याच्यामुळे प्रश्नांमध्ये विचारला. त्याच्यामुळे तुम्हाला त्या प्रश्नांच्या अनुषंगाने उत्तरं समजून घ्यायचं आहे आणि ते जे प्रश्नांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत म्हणजे जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते मुद्दे घ्यायचे आहेत तुम्हाला सारांश लिहिताना कारण ते महत्वाचे असणार आहेत. ठीक आहे. सो तुम्ही ते ट्राय आउट करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे सारांशला टायटल किंवा शीर्षक देणं मॅन्डेटरी आहे. विदाऊट शीर्षक तुमचे मार्क्स जातील. सारांश खूप मोठा जर लिहिला तरी पण मार्क्स जातील. सारांश कितपत लिहायचा आहे? तर साधारणतः तुमचा उतारा जो असतो अपठित तर तो जर 10 ओळींचा असेल तर तुम्हाला सारांश 3 ते 4 ओळींमध्ये संपवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यापेक्षा जास्त लिहिला तर ते सारांश राहणार नाही आणि तुमचे मार्क्स जातील. तर ट्राय करायचं आहे की सारांश मिनिमम लिहाल. याच्यामध्ये अर्थात विचार करायला वेळ लागणार आहे काय लिहायचं, कसं लिहायचं. पण लेखन कमी असल्यामुळे तुमचा हात दुखतोय, तुम्हाला लिहायचा मूड नाहीये, तर तुम्ही सारांश घेऊ शकता. पण असे काही एक्सक्युजेस देऊ नका. आधीच घरातूनच डिसाईड करून जा की तुम्हाला पत्र लिहायचंय की सारांश.
जर तुम्ही पत्र लिहिणार असाल तर याच्यामध्ये पण औपचारिक आणि अनौपचारिक असे 2 प्रकार असतात. औपचारिक पत्रामध्ये तुमची भाषा, लिखाण हे सगळं एकदम अप टू डेट प्रॉपर सगळं आदरार्थी वगैरेच असलं पाहिजे. अनौपचारिकमध्ये थोड्याफार चुका चुका म्हणजे इन द सेन्स की तुम्ही खूप प्रॉपर मराठी नाही वापरत आहात, अगदी खूप ठराविक भाषा नाही वापरत आहात, तरी पण चालू शकतं. ठीक आहे. औपचारिकमध्ये साधारणतः मागणी पत्र, विनंती पत्र वगैरे येतं. अनौपचारिकमध्ये तुम्ही कोणाला तरी बोलवताय, काहीतरी ओकेजन आहे, काहीतरी फंक्शन आहे किंवा कोणाला तरी अभिनंदन करताय, तर अभिनंदन पत्र वगैरे याच्यामध्ये येतं. ठीक आहे. आता हे पण 6 मार्कांचं आहे, हे पण 6 मार्काचं आहे. इथे लिहावं लागणार जरा जास्त, पण इथे विचार जास्त करावा लागणार. सो तुम्हाला काय इझिली तुम्ही करू शकता ते ट्राय करा. ज्यांना पत्राचा फॉर्मॅट माहिती आहे किंवा जे पत्र लिहिणार आहेत त्यांनी फॉर्मॅट नक्की बघून घ्या. मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. अपडेटेड फॉर्मॅट आहे. सो प्लीज त्या फॉर्मॅटने पत्र लिहा. कुठलाही इतर फॉर्मॅट फॉलो करायचा नाहीये. मागणी पत्र वगैरे असेल तर काय मागताय त्याचं खाली तुम्हाला अटॅच करायचं आहे, की तुम्ही बुक्स मागणार आहात. तुम्ही जे काही कुठली वस्तू मागताय ती किती पाहिजे क्वांटिटी, कुणाचा बुक पाहिजे, त्याचे लेखक कोण आहेत, किती पुस्तकं पाहिजेत, किती प्रती पाहिजेत, हे सगळं तुम्हाला मेन्शन करायचं असतं. सो या सगळ्या गोष्टी मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. प्लीज चेकआउट करा. सारांश कसा लिहायचा, मुद्दे कसे मांडायचे हे पण सांगितलेलं आहे. नक्की चेकआउट करा. यातलं कोणतंही तुम्ही घेऊ शकता. मी पर्सनली पत्र रेफर केलं होतं माझ्या बोर्डाच्या पेपरमध्ये. याचं कारण असं होतं, की तुम्ही माझ्या व्हिडिओतून तुम्हाला कळलं असेल, की मला थोडक्यात मांडता येत नाही काही पण. मी खूप लांबलचक बोलते. सो यासाठी मला सारांश लिहिणं इतकं इझी नव्हतं. माझ्यासाठी पत्र लिहिणं इझी होतं. कारण पत्रामध्ये असं असतं, की तुम्ही पत्रामध्ये पहिला टप्पा लिहिला, की कुणाला पत्र लिहायचं ते लिहिलं, की तुम्हाला 1 मार्क मिळतो. पहिला पॅराग्राफ लिहिला, की तुम्हाला 1 मार्क मिळतो. मागणी पत्रामध्ये तो तक्ता बनवला, की तुम्हाला 1 मार्क मिळतो. पत्र संपवलं, की 1 मार्क मिळतं. सो असं करत-करत तुम्ही मार्क मिळवू शकता. सो अगेन इट्स अप टू यू, की तुम्हाला लिहिणं काय ईझी आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता. नेक्स्ट आहे आ. आता आ मध्ये कोणते-कोणते प्रश्न येतात? ई ला इकडे टाकूया, आ ला इकडे घेऊया. आता आ मध्ये कोणते-कोणते प्रश्न येतात? एक तर जाहिरात लिहायची आहे. दुसरं म्हणजे बातमी आणि तिसरं म्हणजे कथा. या तिघांपैकी तुम्हाला कोणतंही 2 सॉल्व्ह करायचं असतं. 5 मार्कांना 1 असा हा 10 मार्कांचा प्रश्न आहे. तिघांपैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे असतात. मी प्रेफर केलं होतं जाहिरात लेखन आणि बातमी लेखन. ठीक आहे. कथा यासाठी नव्हती लिहिली मी. याचं कारण असं आहे, की कथेमध्ये कसं येतं 3 प्रकार पडतात. एक तर तुम्हाला स्टार्टिंग दिली असेल, एक तर तुम्हाला एंडिंग दिलं असेल किंवा तुम्हाला मिडल पार्ट दिला असेल. जो दिलाय तो सोडून तुम्हाला बाकीच्या कथेमधल्या गोष्टी लिहायच्या असतात. सुरुवात दिली असेल तर तुम्हाला शेवट करायचा असतो. शेवट दिली असेल तर सुरुवात करायची असते. प्लस तुम्हाला शीर्षक देणं मॅन्डेटरी आहे. जे काही कथेचं शीर्षक असेल तर ते. दुसरी गोष्ट प्लीज पेपरमध्ये या चुका करू नका. जर तुम्ही कथा लिहिणार असाल, तुम्हाला कथेची सुरुवात दिली आहे, तर ती पुन्हा सुरुवात उतरवायचा नाही पेपरमध्ये. ठीक आहे. इथून सुरू करायचं. इथे सुरुवात संपतोय तर इथून तुम्हाला तुमची कथा सुरू करायची आहे. शेवट दिलाय तर पुढे डॉट डॉट करा. शेवट जसा प्रश्नपत्रिकेमध्ये दिलाय तसा सेम टू सेम उतरवायची गरज नाहीये. कथा संपवून झाल्यानंतर तात्पर्य लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. या दोघांनाही मार्क्स असतात. नाही लिहिलं तर तुमच्या कथेला काही अर्थ नाही. कथेला मार्क्स 2च्या तर 2च्या वर अजिबात मार्क्स मिळणार नाहीत. त्याच्यामुळे शीर्षक, तात्पर्य लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. ओके. सो रिझन हे होतं मी बातमी आणि जाहिरात चूज करण्याचं. जाहिरात एकतर अतिशय सोपी, सुंदर आणि कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त मांडणी करायची असते. जेवढं तुम्ही सुंदर बनवाल जाहिरातीला तेवढे सुंदर आणि तेवढे मॅक्सिमम मार्क्स मिळतात. त्याच्यामुळे मी जाहिरात प्रेफर केली होती. जाहिरात कशी करायची ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. चेकआउट करा. बातमी लेखन अगेन मी यासाठी घेतलं होतं, की याचं कारण असं आहे बातमीला मथळा दिला म्हणजे हेडिंग दिलं किंवा बातमीची सुरुवात केली. कुठे घडली आहे बातमी, स्थळ वगैरे दिलं. पहिल्या पॅराग्राफला, दुसऱ्या पॅराग्राफला, की बातमीला आरामात आउट ऑफ मार्क्स मिळतात. त्याच्यामुळे मी बातमी प्रेफर केलं होतं. सो बातमी आणि जाहिरात प्रेफर करण्यामागचं हेच कारण होतं. कथा तुम्हाला हवी असेल, तुम्हाला लिहिता येत असेल कथा तर प्लीज ट्राय करा कथा लिखाण करण्याचं पण. कथा पण लिहिणं खूप ईझी आहे. इट डिपेंड्स ऑन यू की तुम्ही किती पटापट विचार करू शकता, कथा किती पटापट डेव्हलप करू शकता. कारण कथा इज ऑल अबाउट इमॅजिनेशन. प्रत्येक वेळी गरजेचं नाही की तुम्हाला जी माहिती आहे कथा तीच एक्झाममध्ये येईल. त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्हाला जर इमॅजिनेशन पॉवर असेल, तुम्ही जर गोष्टी इमॅजिन करू शकताय, ते मांडू शकताय, तर कथा लिहिणं पण सुंदर आहे. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला तिघांपैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे असतात. सगळ्यांवरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. चेकआउट करू शकता. आता जो ई आहे, ई मध्ये काय-काय येतं? ई 8 गुणांचा आहे. खूप महत्वाचा प्रश्न. याच्यामध्ये तुम्हाला निबंध येतात. वैचारिक निबंध, काल्पनिक निबंध आणि 1 मिनिट. वैचारिक निबंध, काल्पनिक निबंध आणि अजून एक कुठला बरं प्रकार असतो? काहीतरी विसरते मी. वैचारिक निबंध असतो, एकतर आत्मकथनावरती लिहायचा असतो. हां, आठवलं मला. प्रसंग लेखन असतं, प्रसंग लेखन. अगेन मी याच्यामध्ये प्रेफर केलं होतं आत्मकथा किंवा काल्पनिक ज्याला आपण म्हणतो आत्मकथा, मनोगत ते प्रेफर केलं होतं. अगेन याचं कारण असं आहे की आत्मकथा, मनोगतमध्ये आपला हक्क असतो. आपण काहीही लिहू शकतो. आपण विचार करतोय, आपल्याला लिहायचं आहे.
सो सपोज फळा बोलतोय, फळा काय पण बोलेल यार, मला बोलवायचंय फळाला, सो मी त्याच्याशी काहीही बोलू शकते, त्याच्याशी काही बोलून घेऊ शकते. त्याच्यामुळे मी आत्मकथन प्रिफर केलं होतं. पण 8 मार्कांसाठी जेव्हा तुम्ही लिहिताय, मॅक्सिमम लिहिणं कंपल्सरी आहे. 2-2.5 पानं लिहिणं एक्स्पेक्टेड आहे. मुद्देसूद लिहायचे. शक्यतो प्रेझेंटेशन चांगलं ठेवा, कारण तेवढी 2.5 पानं वाचायला वेळ कुठल्याही परीक्षकाकडे नसतो. सुरुवातीची काही वाक्य, मधली काही वाक्य, शेवटची काही वाक्य वाचली जातात. त्याच्यामुळे जर तुम्ही अजिबात खाडाखोड न करता लिहिलं असेल, तर बेस्ट तुम्हाला साधारणतः 6च्या वर मार्क आरामात मिळतात. दुसरी गोष्ट, एखादा शब्द चुकलाय, चुकू द्या. त्याला कट करायची काहीच गरज नाहीये. एक्झामिनर प्रत्येक शब्दाचा वाचून बघणार नाहीये. त्याच्यामुळे थोडीशी त्याची पण मानसिकता समजून घ्या, की एवढे सगळे पेपर चेक करायचे आहेत. प्रत्येक शब्द वाचून नाही पाहू शकत. पण तुम्ही जाणून-बुजून त्याला असं कट-कट केलं तर मात्र नजर जाणार आणि तो शब्द वाचला जाणार. तसे चुकलाय शब्द, वेलांटी चुकले, काना चुकलाय, मात्रा चुकलाय, चुकू द्या. काही त्याला करेक्ट करायची गरज नाहीये. कारण एवढ्या 2.5 पानांच्या निबंधामध्ये एखादा शब्द चुकला तरी काही फरक पडत नाही. पण मुद्दाम चुका करू नका. चुका झाल्या असतील तर ठीक आहे. पण चुकलं असेल तर खाडाखोड करू नका. जसा शब्द लिहिलाय असू द्या तसाच. वेलांटी चुकले, कानामात्रा चुकल्या, तसाच चुकलेला असू द्या. किंवा कधी-कधी आपण असं लिहिताना होतं ना, एखादा शब्द डबल लिहिला जातो, तर, उगाचच जर, असं डबल लिहिलं जातं आणि डबल लिहिलं जातं. लिहू द्या डबल, काही फरक पडत नाही. कट-वट करायची गरज नाहीये. ठीक आहे? सो हे ट्रिक्स असतात, की तुम्हाला समोरच्याला कळू द्यायचं नाहीये, की आपण चुकलंय तुम्हाला माहितीये, त्यांना थोडीच माहितीये. ठीक आहे? चुकलंय चुकू द्या. ठीक आहे? कुठेही कटछाट करायची नाहीये. जाणवून द्यायचं नाही, की आपण तिथे चुकलोय. वैचारिक लिहिणार असाल तर तुम्हाला मुद्देसूद मांडणी कंपल्सरी करायची आहे. कुठलाही मुद्दा आहे, त्याच्या 2 बाजू असतात. दोन्ही बाजू मांडायच्या आहेत. जनरल एक्झाम्पल आहे सध्याचं जर आपण घेतलं, तर महिलांच्या सुरक्षिततेबद्दल जर काही प्रश्न विचारला गेला, तर त्यासाठी काही आपण उपाययोजना केल्या पाहिजेत, असा जर निबंध तुम्हाला लिहायचा असेल, तर त्या उपाययोजना करणं का गरजेचं आहे? उपाययोजना नाही केलं तर काय होईल? आणि केलं तर काय होईल? सो म्हणजे तुम्हाला दोन्ही मुद्दे मांडायचे आहेत, की उपाययोजना केल्याने काय होईल? न केल्याने काय होईल? तुमच्या मते कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? त्याच का केल्या पाहिजेत? आणि शेवट करताना तुम्हाला एखादी घटना आठवत असेल किंवा काही आठवत असेल किंवा याच्यावरती तुम्हाला तुमचे काही व्यक्तिगत विचार मांडायचे असतील, ते तुम्ही मांडायला फ्री असता. फक्त एवढंच, की तुम्हाला दोन्ही बाजूने विचार करायचा आहे. कुठलाही एक विचार तुम्ही मांडू शकत नाही. तुम्हाला त्या विचाराचे एक्स्पेक्ट्स मांडावे लागतील, वेगळे व्ह्यूज मांडावे लागतील, वेगळे पैलू मांडावे लागतील. ठीक आहे? लास्ट आहे ते म्हणजे प्रसंगलेखन. ॲक्चुअली प्रसंगलेखन आधी असतं आणि आत्मकथन नंतर असा क्रम आहे. बट ठीक आहे, आपल्याला क्रमाशी काय करायचंय, पेपरमध्ये नीट पाहून लिहायचंय क्रम लिहिताना. प्रसंग लेखनामध्ये कसं असतं, कुठलाही प्रसंग दिला जातो. अर्थात हे तुमच्या इमॅजिनेशनवरती आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही तो प्रसंग रिअल लाईफमध्ये एन्जॉय केला असेल, केला नसेल, तरी पण तुम्हाला इमॅजिन करून ते प्रसंगलेखन करायचं असतं. फॉर एक्झाम्पल, तुमच्या आयुष्यातला पहिला पाऊस तुम्ही पाऊस भले आयुष्यात कधी नाही बघितला, तरी पण तुम्हाला तो पाऊस इमॅजिन करून लिहायचा आहे. सो प्रसंगलेखन असं असतं साधारणतः. तर तुम्हाला जर इमॅजिनेशन तुमची पॉवर चांगली असेल किंवा तुम्हाला गोष्टी इमॅजिन करता येतायत, तुम्ही जो काही अनुभव घेतलाय तो तुम्हाला थोडक्या मोजक्या शब्दात मांडता येतोय व्यवस्थित प्रभावीरित्या, तर तुम्ही प्रसंगलेखन पण निवडू शकता. पण अगदीच तुम्हाला माझ्याकडून ओपिनियन हवं असेल, तर मी सजेस्ट करेन, की मनोगत किंवा आत्मकथन लिहिणं कधीही ईझी आहे. कारण आपण तिथे काहीही लिहू शकतो. आपल्या हातामध्ये आहे, की त्या व्यक्तीला कसं बोलतं करायचं, त्या वस्तूला कसं बोलतं करायचं. त्याच्यामुळे मी तर ते प्रिफर केलं होतं. पण तुमची इमॅजिनेशन पॉवर चांगली असेल, तुम्ही प्रसंगलेखन लिहा. तुमची वैचारिक क्षमता चांगली आहे, तुम्हाला दोन्ही बाजू लक्षात घेऊन काहीतरी मांडता येतं, वैचारिक लिहा. कारण वैचारिक लिहिणारी मुलं खूप कमी असतात. तर तुम्ही जेव्हा वैचारिक हा विषयच निवडता, तेव्हाच परीक्षकाला कळते, की अरे याने अर्धी लढाई इथेच जिंकली. कारण मोस्टली प्रसंगलेखन आणि त्यात पण आत्मकथन जास्त मुलं लिहितात. त्याच्यामुळे जर तुम्ही वैचारिक निवडताय, तर तुम्ही इट्स लाइक प्रो, की तुम्ही त्या ठिकाणीच लढाई जिंकलेली आहे. समोरचा पण इम्प्रेस होतं, की अरे ह्याने वैचारिक लिहिलंय म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं लिहिलं असणार. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे ती क्षमता आहे, तुम्ही जर लिहू शकताय, तर प्लीज गो फॉर वैचारिक, कारण कॉम्पिटिशन कमी आहे. ठीक आहे? तर अशा पद्धतीने आपण साधारणतः एक पेपर पॅटर्न कसा आहे, थोडक्यात अभ्यास कसा करायचा, निबंध लिहिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणत्या मुद्द्यांवरती निबंध लिहायचा, हे सगळं पाहिले. जे काही मुद्दे मी याच्यामध्ये क्लिअरली नाही सांगितले, ते म्हणजे भाषा अभ्यास असेल, बाकी जाहिरात, बातमी, कथा कसं लिहायचं, पत्र कसं लिहायचं, कारण याच्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेत आणि ते तुम्ही त्या व्हिडिओवरती जाऊन तो सेक्शन बघू शकता. सो आय होप की तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल. आता सध्या अभ्यास करताना पहिली गोष्ट म्हणजे पुस्तक वाचायचंय. पुस्तक इज द मेन थिंग. त्याच्या बाहेरचं कुठेही काही विचारलं जात नाही. फक्त अपठित सोडता. ठीक आहे? सो त्याच्यामुळे व्याकरण असू दे, काहीही असू दे, पुस्तकाशीच रिगार्डिंग असणार आहे. प्लीज पुस्तक वाचा. सगळे त्याच्यामधले उतारे वाचण्याचा प्रयत्न करा. कविता तर तुम्हाला वाचायच्याच आहेत, बिकॉज यू शुड हॅव आयडिया की कवितामध्ये काय आहे. ठीक आहे? तुम्हाला थोडंफार त्याचा विषय माहिती पाहिजे, त्याचे कवी-कवयित्री माहिती पाहिजेत. आवडली आहे का कविता, नाही आवडली का, हे लिहिता आलं पाहिजे. स्थूल वाचनामध्ये तर
तुम्ही वाचलंच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा काही ऑप्शनच नाहीये बिकॉज यू डोंट नो द स्टोरी. कारण ती कुणीतरी तुम्हाला सांगितली अशी नाहीये. तुम्हाला ते स्वतःलाच वाचावं लागेल. बाकी भाषा अभ्यास, उपयोजित याचं थोडंसं तुम्ही मनाने लिहू शकता. एक्झाम जेव्हा जवळ येईल, एक्झामला जेव्हा साधारणतः 1 आठवडा शिल्लक असेल किंवा तुमच्या आता सेमेस्टर एक्झाम जर जवळ येत असेल, तर ट्राय करा की तुम्ही त्याच्या आधी एक 2-3 नमुने बघाल उपयोजित लेखनाचे. जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कसं लिहिलं जातं. बिकॉज इट्स नॉट ऑल्वेज लाइक पॉसिबल फॉर अस की आपण प्रत्येक उपयोजित उपयोजित लेखन लिहूनच पाहू किंवा लेखनच करून पाहू. एखाद दुसरं तुम्ही सॅम्पलसाठी लिहून बघू शकता की किती वेळ लागतोय, किती विचार करू शकतो आपण त्या गिव्हन टाईम स्पॅनमध्ये. यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. बट शक्यतो तुम्ही वाचन करण्याचा प्रयत्न करा. वेगळी पुस्तक आहेत ती वाचन करा किंवा मी जे काही नमुने अपलोड केले आहेत ते बघा. जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल. सो तुम्हाला असेच व्हिडिओ इंग्लिशसाठी, संस्कृतसाठी, हिंदीसाठी, इतर विषयांसाठी पाहायला आवडतील का? नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. कारण ॲज यू नो की हा व्हिडिओ खूप मोठा आहे. सो शूट करायला पण तेवढाच वेळ लागलाय आणि बडबड करायला मला आवडतंच. सो थँक सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.